सोलापूर पूर्व भागात भिशी व फायनान्सच्या माध्यमातून 2.69 कोटींची फसवणूक. भिशी चालवून आणि स्वतःच्या फायनान्स कंपनीमध्ये जास्त व्याजाचे आमिष दाखवून 132 ठेवीदारांना 2,69,19,000 रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी एका दाम्पत्याविरुद्ध सोलापुरात पोलिसांनी फसवणूक व महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. रमेश अंबादास चिप्पा व त्यांची पत्नी सुजाता चिप्पा राहणार कुशी रेसिडेन्सी, गीतानगर, अक्कलकोट रोड, सोलापूर अशी या गुन्ह्यातील आरोपी दाम्पत्याचे नाव आहे. यात फसवणूक झालेल्या शिवाजी लक्ष्मण आवार राहणार साईबाबा चौक, सोलापूर यांनी जेल रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार 1 नोव्हेंबर 2020 ते 30 एप्रिल 2024 या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला. रमेश चिप्पा व त्यांची पत्नी सुजाता यांनी श्री ओम साई फायनान्स नावाची कंपनी सुरू केली होती. त्यासोबत भिशीही चालवली जात होती. भिशीच्या माध्यमातून सुरुवातीला चोख व्यवहार करून चिप्पा दाम्पत्याने सदस्यांचा विश्वास संपादन केला. नंतर या माध्यमातून संपर्कात आलेल्या मंडळींना श्री ओम साई फायनान्स कंपनीत भरपूर व्याज देण्याचे आमिष दाखवून ठेवीच्या आर्थिक गुंतवणूक करण्याची गळ घातली. यातही सुरुवातीला जादा व्याज देऊन चिप्पा दाम्पत्याने ठेवीदारांना जास्त ठेवी जमा करण्यासाठी आकृष्ट केले. जास्त व्याजाच्या आकर्षणापोटी 132 व्यक्तींनी मिळून 2,69,19,000 एवढ्या रकमेची ठेव स्वरूपात गुंतवणूक केली. नंतर चिप्पा दाम्पत्याने ठेवीवरील व्याज देण्यास टाळाटाळ सुरू केली. ठेवीची रक्कम परत मिळण्यासाठी तगादा लावणाऱ्या ठेवीदारांना केवळ भूलथापा देऊन चालढकल केली जात होती. ठेवीदारांनी सतत जोर लावला असता चिप्पा दाम्पत्याने आम्ही आत्महत्या करतो आणि त्यास तुम्ही सगळे ठेवीदार जबाबदार राहतील अशा धमक्या दिल्या. शेवटी शिवाजी आवार या ठेवीदाराने इतर ठेवीदारांना एकत्र आणून चिप्पा दाम्पत्याविरुद्ध पोलिसात धाव घेतली. या गुन्ह्याचा पुढील तपास शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.